आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा विचार करतो आणि या 5व्या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग भगवंतांनी अर्जुनाला सांगितला. हा कर्मसन्यास योग काय आहे या संबंधातला विचार काल आपण करून आलो. योग कशाला म्हणायचं याही संबंधातला विचार काल आपण बोलून आलो. योग हा शब्द गीतेमध्ये कोणत्या अर्थाने वापरला गेला, युज धातूवरून योग शब्द कसा सिद्ध होतो वगैरेचा विचार आपण करून आलो. पण योग वासिष्ठांनी म्हटल्याप्रमाणे संसारोत्तरणे युक्तीही योग शब्देन कथ्यते. संसारातून तरुण जाण्याचा जो उपाय आहे तो योग शब्दानं सांगितला जातो. त्याच्यामुळे कर्म संन्यास हा योग होतो, कारण त्या योगातून आपल्याला संसारातून तरुण जाता येतं. मग हे कसं तरुण जायचंय, काय तरुण जायचंय, या 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला त्या पद्धतीचा उपदेश केलेला दिसून येतो. त्याला कर्मसन्यास योग असं म्हणतात. आणि या अध्यायाच्या सुरुवातीला 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानाचंही महात्म्य सांगितलेलं आहे. आणि शेवटच्या श्लोकामध्ये तू कर्मयोगाचा आश्रय कर आणि युद्धामध्ये उठून उभा राहा असं भगवंतांनी सांगितल्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये जी शंका उपस्थित झाली ती शंका अर्जुनाने बोलून दाखवली. काल आपण त्याचा विचार करून आलो. तेव्हा तुम्ही संन्यास आणि कर्म या दोन्ही भूमिका सांगता, एकीकडे ज्ञानही सांगता, एकीकडे कर्मही सांगता. पण मला यच्छ्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम, मला एक काहीतरी त्याच्यातला मार्ग सांगा. पहिल्यांदा अर्जुनाने विचारलं मी युद्ध करू का नको, मला एक काहीतरी सांगा. यश्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. मी तुम्हाला आधी विचारले देवा मी युद्ध करू का नको. करायचं असेल आणि ते विचारानं करायचं असेल तर कोणता विचार मी स्वीकारावा. 3ऱ्या अध्यायामध्ये पुन्हा अर्जुनाने हे भगवंताला विचारलं, तदेकम वद निश्चित्य येन श्रेयोहम आपनुया. मला एक काहीतरी निश्चित सांगा ज्याच्यामध्ये माझं श्रेय आहे. आणि आता पुन्हा 5व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला हे विचारतोय की देवा यच्छ्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम, मला ते सांगा. ब्रूहि, मला ते सांगा, त्याच्यामध्ये श्रेयस्कर काय हे मला सांगा. 2 मतं अर्जुनाच्या समोर मांडली गेली आहेत. दोन्ही मताचं महत्व भगवान बोलून दाखवतायत. मग आपल्या जीवनामध्ये श्रेयस्कर काय आहे हे भगवंताला कशाला विचारायचं. पण श्रेय आणि प्रेय हे माणसाला पटकन कळत नाही, भले तो बुद्धिमान असला तरी. भले तो बुद्धिमान असेल पण त्याला एकदम ते कळत नाही. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला कशामध्ये फायदा आहे हे पटकन माणसाला कळत नाही. बऱ्याच वेळेला मोठी मोठी मंडळी फसतात, अर्थशास्त्रातले तज्ज्ञ फसतात, बऱ्याच वेळेला बुद्धीला भ्रम होतो. मग श्रेयस्कर आणि प्रिय काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, कारण हे दोन्ही माणसाच्या समोर आहे. काल आपण कठोपनिषदातलं वचन बोलून आलो. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तव संपरित्य विविनिक्ती धीरहा. विविनक्ती त्याच्यातला धीर जो पुरुष आहे, जो विचारी पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आहे, बुद्धिमान आहे, तो मात्र श्रेय आणि प्रेय याच्यामध्ये विवेक करतो. पण माणसाच्या डोळ्यासमोर हे दोन्ही येतं. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तव संपरित्य, हे दोन्ही माणसाच्या डोळ्यासमोर येतं. पण विचारी मनुष्य त्याच्यात विभाग करतो आणि विभाग करून आपल्या जीवनामध्ये जे श्रेयस्कर आहे ते निवडतो. श्रेयो हि धीरोभि प्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. उपनिषदाने बोलून दाखवलं, प्रेयसाची निवड करणारा मंद बुद्धी असतो आणि श्रेयसाची निवड करणारा बुद्धिमान असतो. कारण प्रेयसाची निवड केली जाते ती योगक्षेमा करता केली जाते, आणि योगक्षेमा करता काहीतरी स्वतंत्र निवडणं याची विशेष आवश्यकता नसते. आम्हाला प्रयत्नानं करावा लागतो तो परमार्थ आहे. संसार फार प्रयत्नाने करावा लागत नाही. प्रयत्न लागतच नाहीत असं माझं म्हणणंच नाही आहे, पण कितीही प्रयत्न केले तरी शेवटी प्रापंचिक विषय हे ज्याच्यावर अवलंबून असतात ते प्रारब्ध आहे. परमार्थाला प्रारब्ध चालत नाही. अनेकांचा संसार प्रारब्धावर होतो. आपल्याला अन्न मिळतं प्रारब्धाने, धन मिळतं प्रारब्धाने, मान मिळतो प्रारब्धाने, हे सगळं मान्य आहे.
पण आपल्याला परमात्मा कळतो प्रारब्धाने असं होत नाही. परमार्थाला प्रारब्ध पुरेसं नाही. परमार्थ दोन गोष्टींवर चालतो. परमार्थ चालतो विश्वासावर आणि परमार्थ चालतो साधनेच्या सातत्यावर म्हणजे प्रयत्नावर. प्रयत्न आणि विश्वास या दोन गोष्टी जोपर्यंत एका केंद्रात येत नाहीत तोपर्यंत आपल्या परमार्थाला गती नाही आहे. संसारावर विश्वास ठेवता येतो का? कधी रंग बदलेल सांगता येत नाही. याचा अर्थ सर्वस्वी संसार चुकीचा आहे असं कोणाचंच म्हणणं नाही आहे. किती प्रयत्न केले म्हणजे संसारात परिपूर्णता आहे सांगता येत नाही. कारण सगळं करूनही अपयश भोगणारे लोकही आपल्याकडे आणि काही न करता सुद्धा या जन्मामध्ये सुखात चैनीत राहणारे लोकही आपल्याकडे. वाडवडिलांकडून परंपरा संपत्ती चालत आली कशामुळं? त्यांच्या कुळात जन्म मिळाला. कुळात का जन्म मिळाला? कर्म तसं आहे, प्रारब्धावर अवलंबून आहे. पण परमार्थामध्ये प्रारब्ध चालत नाही. याच्याकरता म्हणून प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते हे कठोपनिषदांनी सांगितलं. पण जो शहाणा पुरुष आहे, श्रेयो ही कोण? धीरोभिप्रेयसो वृणीते. पण धीर जो बुद्धिमान जो पुरुष आहे तो मात्र विचारानं श्रेयसाची निवड करतो. अर्जुन म्हणतो मला कळत नाही देवा, श्रेयस्कर काय आहे आणि माझ्या जीवनामध्ये प्रेय काय आहे मला कळत नाही. मी प्रेयाच्या मागे जावं तर कदाचित श्रेय माझ्या हातातून निघून जाईल आणि जर मी श्रेयाच्या मागे लागलो तर मला युद्ध करण्याचं कारण राहणार नाही. कारण या युद्धातून मला ज्ञानाकडे जायचं नाही, मला तुमच्या उपदेशातून ज्ञान हवंय. मग काय करायचं? युद्ध मी टाकू शकतो. मी प्रेयाच्या मागे जाईन तर युद्ध करीन, मी श्रेयाच्या मागे जाईन तर युद्ध न करता तुमच्या विचाराचा विषय करीन, विचाराला विषय करेन. दोन्ही बाजूनी बघितलं तर युद्धाचं मला काही कारण नाही. आणि तुम्ही तर मला म्हणताय हे सगळं टाकून कर्मयोगाचा आश्रय कर आणि उभा राहा युद्ध करता. मी काय करू मला सांगा? हे विचारल्यानंतर भगवंतांनी त्यांना जे उत्तर दिलंय, अर्जुनाला जे उत्तर दिलंय त्या उत्तरामध्ये भगवंतांनी सांगितलं बाबा संन्यास आणि कर्मयोग, ज्ञान आणि कर्म या दोन्ही गोष्टी माणसाकरता श्रेयस्करच आहेत. संन्यासक कर्मयोगश्च निःश्रेयस करा उभऊ. दोन्ही नाही, पण दोन्ही सांगू नका, मला गोंधळात टाकू नका, निश्चित एक सांगा ना. भगवंतांनी सांगितलं मग तसं जर असेल तर तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. अर्जुना, कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग विशेष आहे. हाच विचार नेमका उलटा होऊन आपल्याला 18व्या अध्यायामध्ये समोर येताना दिसतो. कर्म सोडू नको पण कर्माचा संन्यास कर. इथेही भगवंताचं म्हणणं तेच आहे. पण हा प्रारंभ असल्यामुळे भगवंताने अर्जुनाला कर्मयोगो विशिष्यते असं म्हटलं. कर्मयोगाला विशेष का म्हटलं या संबंधातल्या 3-4 कारणांचा विचार काल आपण करून आलो. आता पुन्हा मागे जाऊन मला तो विचार सांगायचा नाही आहे. भगवान म्हणतात अर्जुना, हे दोन्ही मार्ग फलाच्या दृष्टीने विचारात घेशील तर एकच फल देतात. कर्म मार्गाने गेलं तरी तेच आहे आणि ज्ञान मार्गाने गेलं तरी तेच आहे. कोणत्याही मार्गाने गेलंस तरी मुक्काम एकच आहे. फक्त आत्ता तू कर्मयोगाच्या मार्गाने जायला पाहिजेस, कारण आत्ता तुझा अधिकार तिथे आहे. काल आपण त्या संबंधामध्ये बोलून आलो. कारण दोन्हीकडून काय आहे, तू तत्ववितच होणार आहेस. नैव किंचित करोमिति युक्तो मन्येत तत्ववित. तत्ववित शब्द वापरला. अहो, संसार जाणणार याला भगवंतांनी वेदवित शब्द वापरला. 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. ऊर्ध्व मूलमद शाखमश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदवित शब्द वापरला. वेदवित, तत्ववित. वित म्हणजे जाणणारा, वित धातू आहे, जाणणारा. जो संसाराला जाणतो तोच वेदाचं तत्व जाणतो. जो कर्मयोग जाणतो तोच तत्ववित आहे, तोच तत्व जाणतो. ज्ञानाचं वर्णन आहेच आहे. ज्ञानी कोण आहे, काय आहे, याच अध्यायामध्ये केलं.
पण आत्ता तू स्वतःला करता समजलं पाहिजेस, कारण ज्ञानयोगी स्वतःला करता समजत नाही. त्याला आपण कर्म करतो. ज्ञानाच्या भूमिकेवर गेल्यानंतर मीची जाणीव ज्या परिप्रेक्ष्यातून झालेली असते, मीची जाणीव ज्या भूमिकेतून झालेली असते, तिथं कर्तृत्व आणि मी या दोन गोष्टी एका केंद्रात येत नाहीत. म्हणून ज्ञानोबारांनी त्याचा विचार करताना आपल्याला असं सांगितलं, पार्था तयाच्या ठाई हे आघवेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे. तो करता नव्हे, मग तो काय समजतो, हे मजचे स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जणे जाणीतले तो सुटला का. ज्ञानोबारांनी त्याचं चिंतन केलं. याही अध्यायामध्ये भगवंतांनी हे बोलून दाखवलंय, ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति हा लिप्यते न स पापेन पद्मपत्र मिवांबसा. तो कर्म करी सकळे परिकर्म बंधानाकडे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. असा जो ज्ञानी आहे तो स्वतःला करता समजत नाही, पण आत्ता तुला करता समजलं पाहिजे स्वतःला. कारण जो स्वतःला करता समजतो त्याचीच पुढे परिणती मी करता नाही या अवस्थेपर्यंत होऊ शकते. जो निष्काम कर्माचरण आणि नैष्कर्म्य योगाचा विचार आळशीपणानं करतो आहे, तो कधीच स्वतःला करता समजणार नाही. आणि जो स्वतःला कधीच करता समजणार नाही त्याच्याकडून कर्मसन्यास होणार नाही. याच्याकरता कर्मयोगो विशिष्यते, हे लक्षात घे. सोडण्याकरता मिळवलं पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घे. आणि मग भगवंताने अर्जुनाला याच अध्यायामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये विशेषत्वानं कर्मयोगही सांगितला आणि ज्ञानयोगही सांगितला. 5वा अध्याय विशेषत्वानं या रूपानं आपल्या समोर येतो. आणि काल आपण विचार करताना हा विचार करून आलोय. विचाराची गरज, विचाराचा विषय आणि विचाराची प्रक्रिया या 3 गोष्टीमध्ये गीता विभागली गेली. आम्हाला विचाराची गरज काय आहे हेही गीतेनं सांगितलं, आमच्या विचाराचा विषय काय आहे हेही गीतेनं सांगितलं, आणि विचाराची प्रक्रिया कशी असली पाहिजे हेही गीतेनं सांगितलं. गीता आम्हाला या 3 गोष्टींचा उपदेश करते. तू कर्मयोगामध्ये प्रवृत्त हो. कर्मसन्यास, अरे कर्म केल्याशिवाय कर्माचा संन्यास कशा करशील. टाकण्याकरता आधी मिळवावं लागतं. आपण संन्यास शब्दाचा विचार करून आलो. सम्यक न्यास आहे तो. न्यास म्हणजे त्याग आहे, चांगल्या पद्धतीनं केलेला त्याग आहे तो. आणि कर्माचा असा संन्यास जर करायचा असेल अर्जुना, तर त्याच्याकरता आधी तुला कर्मयोगी होणं फार महत्वाचं आहे. पण त्याच्यामध्ये अडचणी आहेत, अनेक अडचणी आहेत. कर्मयोगी झालं पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण कर्म ज्या वेळेला माणसाकडून घडतं, ज्या क्षणी कर्मामध्ये माणसाची प्रवृत्ती होते, मी कर्माची परिपूर्णता म्हणतच नाहीये, कर्मामध्ये प्रवृत्त झालेल्या माणसाला कर्मबंधनात अडकावं लागतं, हा नियम आहे. आपण ज्या क्षणी कर्म प्रवृत्त होतो त्याच क्षणी आपण त्या कर्माच्या फलाच्या बंधनामध्ये अडकलेलो असतो. कर्म झाल्यानंतर कर्माचं फल आपल्याला बंधनात टाकतं की नाही हा मुद्दा नाही आहे. मी म्हणतो कर्माची प्रवृत्तीच कर्मबंधनामध्ये बद्ध करते. आमची प्रवृत्तीच, आम्ही कर्म करतो, ज्या क्षणी माणसाकडून कर्म घडतं त्याच क्षणी तो कर्मबंधनामध्ये अडकतो. आणि मग ज्या वेळेला कर्माचं बंधन आपल्याला प्राप्त होतं त्यावेळेला ते बंधन आम्हाला कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय तोडता येत नाही, निवृत्त होत नाही. माणसाचं कर्म निवृत्त कधी होतं, कर्माचं फल निवृत्त कधी होतं, परस्पर निवृत्त होत नाही. ते आपल्याला फल देतं आणि मग निवृत्त होतं. आम्ही कर्म केलं म्हणल्यानंतर आम्हाला त्याचं फल भोगावं लागेल. आणि या संबंधामध्ये पुष्कळ वेळेला चर्चा होऊन गेली आपली. 5वा अध्याय काही फार मोठा अध्याय अशातला भाग नाही आहे, पण या अध्यायामध्ये भगवंतांनी जो विचार सांगितलाय तो फार महत्त्वाचा. अवघ्या 29 श्लोकाचा अध्याय हा फार मोठा नाही, पण त्याचं वर्गीकरण जर आपण केलं तर वेगवेगळे विषय भगवंतांनी हाताळलेत. आणि तशा अर्थाने कर्मयोगाचा विचाराची तशा अर्थाने मी
परिपूर्णता म्हणत नाही, पण तशा अर्थाने कर्मयोगाची प्रास्ताविक भूमिका 5व्या अध्यायापर्यंतच आहे. पुढे 18व्या अध्यायातही कर्मयोग आहे. अहो, कर्मयोगाचा जेवढा विचार गीतेने केलाय तेवढा कुणीच केलेला नाही. गीतेत ज्ञानयोग फार विस्तारानं सांगितलेला नाही आहे. विस्तारानं सांगितला तो कर्मयोग सांगितला. त्याची सगळी गणित आता मी मांडून देत नाही, किती अध्यायामध्ये कर्मयोग आला आणि किती मध्ये आला नाही वगैरे, याचा विचार मी आता करत नाही. पण पहिला अध्याय हा वेगळा आहे, तो प्रास्ताविक म्हणून सोडून द्यावा लागतो. 18वा अध्याय हा कलशाध्याय, एकाध्यायी गीता म्हणून तो सोडून द्यावा लागतो. 9वा अध्याय बाजूला काढावा लागतो, कारण 9वा अध्याय म्हणजे मागे सांगितलेल्या विचारांचीच परिपूर्णता तिथं सिद्ध होते. 9व्या अध्यायामध्ये सांगितलेला पुन्हा दैवासुर संपत्तीचा विचार पुन्हा 16व्या अध्यायामध्ये म्हणजे 16वा अध्याय बाजूला काढावा लागतो, कारण 16व्या अध्यायामध्ये नवीन काही आलेलं नाही. 9व्या अध्यायातलाच विषय तिथं आला पुन्हा. असं काय 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 करावं लागतं. आणि काही अध्याय वगळून मग विशिष्ट अध्यायांचा विचार करायचा असेल तर 80% अध्याय हे कर्मयोगाचा विचार करणारे. आपल्याला पटेल नाही तर न पटेल, पण गीतेच्या संबंधाने हे संशोधन आहे. 5वा अध्याय काही फार मोठा नाही, पण कर्मयोगाच्या प्रस्तावनेची सांगता म्हणजे 5वा अध्याय. 2ऱ्या अध्यायापासूनच ते सुरू झालंय. आणि 3रा, 4था आणि 5वा हे 3 अध्याय कर्मयोगाची प्रस्तावना म्हणून आपल्याला विचारात घ्यावी लागते. या अध्यायामध्ये भगवंतानी मग अर्जुनाला सांगितलं, बाबा तू हे करतोयस खरं, पण मला असं वाटतं की तुझ्याकरता कर्मयोग हा विशेष आहे. अरे त्या दोन्ही योगाचं फल एकच आहे अर्जुना. आणि जिथं फलाची एकवाक्यता असते तिथं साधनेचा भेद जो केला जातो ना, तो अधिकार भेदानं करावा लागतो. पण विद्वान लोक याच्यामध्ये भेद करत नाहीत. सांख्ययोग पृथक बाला प्रवदंती न पंडिता. का बाबा? कारण एकमप्या स्थित सम्यक उभयोर विंदते फलम. कारण हे दोन्हीचं फल एकच आहे. बरं, ज्या अवस्थेला ज्ञानी गेलेला असतो, अरे कर्मयोगी तिथेच जातो. तो काही दिशा बदलून दुसरीकडे जात नाही. कर्मयोग म्हणजे थोडासा खाली आहे, ज्ञानयोग म्हणजे थोडासा वर आहे, असा विचार करूच नको. ज्ञानयोगी स्वतः ज्या अवस्थेला पोचलेला असतो, यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते. योगी सुद्धा तिथेच जातो. गीतेमध्ये बहुतांश वेळेला योगी शब्द कर्मयोगी याच अर्थाने वापरला गेला. भगवद्गीतेमध्ये कर्मयोगी तिथपर्यंतच जातो. त्यामुळे ज्ञानी लोक या दोघांची एकवाक्यता पाहत असतात. पण कर्मयोगाच्या स्वीकाराशिवाय तुला ज्ञानयोगापर्यंत पोचता येणार नाही. आपण काल त्या संबंधामध्ये बोलून आलो. ज्ञान हे साध्य आहे, कर्म हे साधन आहे. त्यामुळे साध्य आणि साधन यांची तुलना होत नाही. 2 साधनांची तुलना करा, मान्य आहे. पण कर्माचा ज्ञानाचा विचार करताना आपल्याला तो विचार करता येणार नाही. साधनाचा साधनाची आणि साध्याची तुलना कशी करायची? अरे ते एकच असतात. साधन शेवटी साध्यापर्यंत नेऊन स्वतः साध्यरूप होण्यातच साधनाची साधनरूपता आहे. मग जे साधन अंततोगत्वा साध्यरूप होतं, त्या साधनाला आत्ता वेगळं दिसतं म्हणून वेगळं मांडण्यात तात्पर्य नाहीये. नदी आणि समुद्र एक मानायचे का वेगळे मानायचे हो? नदी आणि समुद्र एक मानायचे का वेगळे मानायचे? विचार करून बघा. नाही, 2 वेगळे आहेत का? समुद्र व्यापक आहे, नदी तटात आहे. नदीला परिच्छिन्नता आहे, समुद्राला व्यापकता आहे. नदीला समुद्राकडे जावं लागतं, समुद्र नदीकडे येत नाही. नदीचं पाणी गोड असतं, समुद्राचं पाणी खारट असतं. नदी उपयोगाला पडते, समुद्राचा उपयोग काय? असे प्रश्न कोणी जर उपस्थित करून त्या दोघांमध्ये जर भेद बघत असेल तर तो वेडेपणा ठरेल. म्हणून भगवंताने हे बोलून दाखवलंय. सांख्ययोगो पृथक बाला. बाला शब्द, बाल शब्द वापरलाय अशा लोकांकरता. पृथक सांख्य आणि योग या दोघांना जो पृथक पाहतो, वेगळं पाहतो, तो बाल आहे. पण पृथक प्रवदंती न,
न प्रवदंती पृथक न प्रवदंती कोण? पंडितः. पण पंडित आहेत जे शहाणे लोक आहेत ते मात्र या दोघांमध्ये भेद बघत नाही. म्हणून अर्जुना, कर्मयोगाविना तुला कर्मसन्यासाचा विचार करताच येणार नाही. पण कर्म केलं की बंधन आहे ना. बंधन असलं तरी ते कर्म कसं करावं या संबंधात काही विचार आहेत की नाही? आणि ते विचार मी तुला सांगतो. भगवंतांनी पहिल्यांदा या दोन्हीची एकवाक्यता काय आहे ती सांगितली. साध्याचे काय असतं? परिणाम ज्याचे एक आहेत, त्याचे आकार वेगळे असले तरी त्याचा वेगळेपणा हा शेवटी काही झालं तरी औपाधिक ठरतो वेदांताच्या नियमानुसार. कुठलीही भिन्नता औपाधिक असते. उपाधीच माणसाला भिन्नता दाखवते. मला त्या संबंधात आत्ता बोलायचं नाही. परंतु जर फलाची एकवाक्यता येत असेल, तिथेच पोचायचं असेल, तर याच्याकरता जे भेद दाखवले जातात ते भेद हे खरे भेद मानले जात नाहीत. आणि जर मानायचे असतील तर त्याच्यामध्ये साध्य साधन भावभेदानं विचार केला पाहिजे. कर्म हे साधन आहे आणि ज्ञान हे साध्य आहे. कर्म आपल्याला ज्ञानापर्यंत पोचवतं. कारण मनुष्य जसा जन्माला येतो तसा तो ज्ञानयोगाचा अधिकारी होत नाही. मी जन्माला आल्याबरोबर मी ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे असं होत नाही. अधिकार सिद्ध करावा लागतो. त्याच्याकरता आम्हाला पारमार्थिक व्हावं लागेल. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतील. परमार्थ हा प्रयत्न आहे. परमार्थ म्हणजे जीवनाचं ध्येय नाही आहे. माझं बोलणं आत्ता पटणार नाही आपल्याला. परमार्थ म्हणजे जीवनाचं ध्येय नाही. परमार्थ हा प्रयत्नाचा प्रश्न आहे, विचार आहे. परमार्थ करणं म्हणजे प्रयत्न करणं आहे. आणि जिथे परमार्थ थांबला जातो ते आमचं स्वरूप आहे. तिथपर्यंत जायचं आहे आम्हाला. परमार्थ थांबला पाहिजे, विचार थांबले पाहिजे, ज्ञान थांबलं पाहिजे. जाणीव जेथ नरी गे, विचार मागुता पाऊली निघे, तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान इयर प्रपंच ते विज्ञान, तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होवनी जायजे. 7वा अध्याय ज्ञानोबराय बोलतात. दुसऱ्या श्लोकावरचं भाष्य आहे. ज्ञान कशाला म्हणायचं? जाणीव जेथने, अरे जाणीव थांबते ते ज्ञान आहे. विचार तिथं प्रवेशही करू शकत नाही ते ज्ञान आहे. आम्ही विचाराला परमार्थ म्हणतो, आम्ही जाणीवेला परमार्थ म्हणतो. परमार्थ हा प्रयत्न आहे. आणि प्रयत्न हे साधनेचे असतात, साध्याचे नसतात. साध्य सिद्ध करण्याकरता तुम्हाला प्रयत्न करावे लागणार नाहीत. ज्ञानोबारायने 18व्या अध्यायामध्ये उदाहरण दिलंय. मी थोडं बदलून देतो. मनुष्य अरण्यामधून चालला, त्याला तहान लागली. आजूबाजूला कुठे पाणी दिसेना म्हणून त्याने तिथून जाणाऱ्या एका पांथस्थाला विचारलं, अहो मला तहान लागली, इथे कुठे पाणी आहे का? त्याने सांगितलं, हे काय समोर हिरवं दिसतंय ते पाणीच आहे. अहो ते गवत आहे, पाणी कुठे आहे? तो म्हणलं ते गवत नाही, तुम्ही जा आणि तुम्हाला जे हिरवं गवत वाटतंय ना ते हातानं तेवढं दूर करा, खाली पाणी आहे. माणूस गेला तिथे, हातानं त्यांनी ते वरचं शेवाळ दूर केलं आणि त्याला थंडगार पाणी मिळालं. मला सांगा, त्याला जे पाण्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करावे लागले ते प्रयत्न पाण्याला सिद्ध करण्याकरता होते का पाण्यावर आलेल्या शेवाळ्याला दूर करण्याकरता होते? प्रयत्न कशाचेच सांगा. प्रयत्नानं पाणी सिद्ध होत नाही. सिद्ध असणारं पाणी आम्हाला मिळावं याच्याकरता प्रयत्न असतात, पाणी सिद्ध करण्याकरता प्रयत्न नसतात. हे लक्षात घ्या. म्हणजे परमार्थ आम्हाला भगवंताची सिद्धी करून देत नाही, पण भगवत प्राप्तीचे प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ करणं. आम्ही परमार्थ करतो म्हणजे काय करतो? हातामध्ये जपमाळ घेऊन दिवसभर बसतो, परमार्थ नाही, बहिरंग झालं ते.
आम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचतो, परमार्थ एक अंग झालं परमार्थाचं. ते आम्ही तीर्थयात्रा करतो, परमार्थाचं एक अंग झालं. साकल्यानं याला परमार्थ म्हणत नाही. आम्ही जसे जन्माला येतो तसे आम्ही परमार्थाचे अधिकारी नाही आहोत. आमच्या कर्मानुसार आमच्या जीवनामध्ये काही गुण आहेत आणि आमच्या जीवनामध्ये काही दोष आहेत. त्या दोषांचं निराकरण करण्याचे प्रयत्न आणि परमात्मा प्राप्तीकरता प्राप्त झालेल्या गुणांची वृद्धी करण्याचे प्रयत्न करणं, या दोन्ही प्रयत्नांना मिळून परमार्थ करणं असं म्हणतात. आमच्यातल्या दोषांच्या निवृत्तीचे जे दोष परमात्मा प्राप्तीमध्ये प्रतिबंध ठरतात त्या दोषांची निवृत्ती आणि ज्या गुणांनी परमात्मा प्राप्त होतो त्या गुणांची वृद्धी करण्याचे प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ करणं आहे. परमार्थ करणं म्हणजे जपमाळ घेऊन बसणं नाही. ज्ञानेश्वरी वाचणं परमार्थ नाही का? आहे ना, पण ज्ञानेश्वरी कशा करता वाचायची? आमच्यातले दोष जावेत म्हणून, आमच्यामध्ये काही गुणांची प्राप्ती व्हावी म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. आसुरी संपत्ती वाचल्यानंतर हे दोष आपल्या ठिकाणी नको, त्याचा त्याग करण्याकरता आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायची. त्याज्य पै त्यजावया लागी जाणावे जरी अनुपयोगी, 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय बोलून दाखवतात. त्यजावया लागी जाणावे, त्याचा त्याग करता यावा म्हणून त्याचा अभ्यास करावा लागतो. मग आमच्या जीवनातल्या दोषांच्या निवृत्ती करता की जे दोष प्रतिबंधक आहेत, आता ज्यांना आपल्या ठिकाणी दोष आहेत हेच मान्य नाही, तो कधीच परमार्थ करू शकत नाही. त्याची परमार्थात प्रवृत्तीच नाही. आणि माणसाला आपल्या ठिकाणी दोष आहेत हे कधीच मान्य नसतं. ही गंमत आहे गुणदोषांची. काय सांगू तुम्हाला, माणसाच्या ठिकाणी असणारे गुण आणि माणसाच्या ठिकाणी असणारे दोष, हे गुणदोष नेहमी माणसाच्या अंतःकरणामध्ये एक आभास निर्माण करत असतात. त्यांचं काम काय आहे बघा. माणसाच्या जीवनामध्ये असणारे गुण आणि माणसाच्या जीवनामध्ये असणारे दोष त्याच माणसाच्या अंतःकरणामध्ये एक आभास निर्माण करत असतात. गुण हे नेहमी स्वतःच्या अस्तित्वाचा आभास निर्माण करतात आणि दोष हे नेहमी आपण नाही आहोत याचा आभास निर्माण करत राहतात.